ब्रुफेन नावाची पेनकिलर गोळी तुम्हाला माहीत असेल. तसं सेफ पेनकिलर आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये हे डेंजरस असू शकतं. सायन्स सांगतो. तर हे ब्रुफेन जेव्हा प्रेग्नंट लेडीने खाल्लं ना, तर ते बेबीपर्यंत पोहोचणार आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे शेवटच्या 3 महिन्यांमध्ये जर हे पेनकिलर किंवा इतर कोणतंही एनसेड्स नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, इतर कोणतंही पेनकिलर अँटी इन्फ्लेमेटरी जर घेतलं तर डक्टस आर्टेरिओसस बंद होण्याचा धोका आहे. पोटामधल्या बेबीचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते थोडंसं वेगळं असतं आणि डक्टस आर्टेरिओसस नावाची पोटामधल्या बेबीची एक स्पेशल धमनी आहे आणि त्या धमनीचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ती धमनी बंद होते ब्रुफेनसारख्या अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशनमुळं आणि त्याचे परिणाम बाळाला खूप धोकादायक आहेत. प्रेग्नन्सीमध्ये पॅरासिटामॉल नावाचं जे पेनकिलर आहे ते सेफ आहे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली. ताप किंवा दुखणं असेल तर स्वतःहून कधीच औषध घेऊ नका. कायम ऑब्स्टेट्रिशियनचा सल्ला घ्या.